नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाइट ही सुनील शर्मा लिखित कविता अभ्यासणार आहोत. प्रत्यक्ष या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देखील आपल्याकडे टेक्स्टबुक घ्या. द पोयम बास्केटफुल ऑफ मूनलाइट is written by Sunil Sharma. Actually, this is an English translation of a poem which has been written in Dogri language. Basketful of Moonlight ही सुनील शर्मा लिखित कविता मूळतः डोगरी भाषेमध्ये लिहिलेल्या कवितेचं इंग्रजी भाषांतर आहे. The poet of this poem is Sunil Sharma. In this poem, the speaker is a small child and it is speaking to the moon. या कवितेमध्ये एक लहान मूल हे स्पीकर आहे आणि ते चंद्राला बोलतंय. It means this poem is addressed to the moon. ही कविता चंद्राला उद्देशून लिहिलेली आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती, वस्तू, प्राण्याला उद्देशून बोलतो तेव्हा तो एपॉस्ट्रॉफी अलंकार होत असतो. थोडक्यात ही कविता एपॉस्ट्रॉफी अलंकारात लिहिली आहे असं आपल्याला म्हणता येतं. दिस पोयम इज अबाउट द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज. लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा. दिस पोयम इज अबाउट द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज. एका दुर्गम अशा खेड्यागावामध्ये राहणाऱ्या लहान मुलाच्या एकाकीपणाबद्दल ही कविता आहे. द स्मॉल चाइल्ड वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न अर्ली अँड सेफली फ्रॉम द सिटी टू टेल हिम स्टोरीज. यातलं लहान मूल आहे, त्याला काय हवंय? त्याची एवढीच इच्छा आहे की त्याच्या वडिलांनी जे शहरामध्ये कामाला जातात रात्री लवकर आणि सुरक्षित घरी यावे आणि त्याला गोष्टी सांगाव्यात. सो ही रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम सीड्स ऑफ मूनलाइट. आणि म्हणून ते लहान मूल त्या चंद्राला विनंती करतं टू गिव्ह हिम सीड्स ऑफ मूनलाइट. चंद्रप्रकाशाच्या बिया त्याला द्याव्यात. बिकॉज ही वॉन्ट्स टू सो मेनी स्मॉल मून्स. त्याला अनेक लहान लहान चंद्र पेरायचे. अँड टू लाईट द डार्कन रोड्स. आणि अंधारी रस्त्यांना प्रकाशमय करायचे. धिस पोयम ऑल्सो डिपिक्ट्स द प्रॉब्लेम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, रोड्स, अनएम्प्लॉयमेंट, कम्युनिकेशन अँड डेव्हलपमेंट इन विलेजेस. ही कविता त्या लहान मुलाच्या लोनलीनेस संदर्भात बोलत असतानाच अप्रत्यक्षरित्या खेड्या ग्रामीण भागातील काही समस्यांचं या ठिकाणी शब्दचित्रण करते. त्यामध्ये मग ग्रामीण भागातली इलेक्ट्रिकची समस्या असेल, रस्त्यांची समस्या असेल, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीची समस्या असेल, कम्युनिकेशन, दळणवळण संप्रेषणाची समस्या असेल किंवा खेड्यातील विकासासंदर्भातल्या समस्या असतील. या समस्या ही कविता अप्रत्यक्षरित्या या समस्या चित्रित करते. चला तर मग आपण प्रत्यक्ष या कवितेला सुरुवात करूया. कवितेचं शीर्षक आहे बास्केटफुल ऑफ मूनलाइट. आणि कवी आधीच सांगितले की सुनील शर्मा लिखित ही कविता आहे. या कवितेमध्ये द स्पीकर इज अ स्मॉल चाइल्ड अँड द पोयम इज ॲड्रेस्ड टू द मून. बोलणारा एक लहान मुलगा आहे आणि तो चंद्राला उद्देशून बोलत आहे. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल or 2 baskets full with seeds of moonlight. The opening stanza or the opening lines of the poem are addressed to the moon. ह्या चंद्राला उद्देशून बोलल्या आहेत
आणि म्हणून या ठिकाणी हा अपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. यातलं लहान मूल जे नॅरेटर आहे, जे स्पीकर आहे, काय म्हणतं? ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी मूनलाइट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल आर 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट, मला एक टोपली भर किंवा 2 टोपल्या भरून मला चंद्रप्रकाश दे. पण फक्त चंद्रप्रकाश नको, तर काय हवंय? विथ सीड्स ऑफ मूनलाइट, चंद्रप्रकाशाच्या बिया दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल moons of light. And why does the child want seeds of moonlight? आपल्याला हा प्रश्न पडतो की या लहान बालकाला ह्या चंद्रप्रकाशाच्या बिया का बरे हव्या आहेत? तो म्हणतो फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, पाथ म्हणजे मार्ग, रस्ता, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आय वॉन्ट टू सो. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो, टू सो म्हणजे पेरणे. त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय पेरायचं आहे? मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोटे छोटे अनेक चंद्र दोन्ही बाजूला त्याला लावायचे आहेत. या ठिकाणी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट या काव्य पंक्तीमध्ये स्मॉल हा शब्द, या शब्दाची पुनरावृत्ती होते. अँड वेन अ वर्ड इज रिपीटेड इन अ लाईन or a line is repeated in a poem, it is called as repetition figure of speech. आणि म्हणून या ठिकाणी स्मॉल हा शब्द दोनदा आला आणि म्हणून तो रेपिटेशन अलंकार होतो. का म्हणतो कवी की शहरातनं माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला अनेक लहान लहान चंद्र लावायचे. Naturally, a question arises in our mind, why the child says that it wants to sow so many moons both the sides of the path which comes from city to village, and why does he not say from village to city? तो असं का म्हणतो की शहरातनं गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला अनेक चंद्र पेरायचे आहेत? तो असं का म्हणत नाही की गावातनं शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मला चंद्र लावायचे आहेत? याचं उत्तर आपल्याला पुढच्या ओळीत भेटतं. पहा तर मग तो मुलगा म्हणतो, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. होलचा अर्थ एंटायर, संपूर्ण. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, संपूर्ण गाव दररोज शहरामध्ये कामासाठी जातं. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क अँड इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि परत येताना मात्र इट बिकम्स डार्क, अंधार होतो, ऑन इट्स वे बॅक, परतीच्या मार्गावर. म्हणजे गावातनं शहरामध्ये काम करायला लोक जातात तेव्हा सकाळ असते, उजेड असतो, सूर्यप्रकाश असतो, आकाशात सूर्य असतो, पण परतीच्या प्रवासामध्ये अंधार पडलेला असतो. आणि म्हणूनच तो म्हणतो की शहरातनं गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरती मला चंद्र लावायचे आहेत. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार, ॲज द चाइल्ड्स विलेज इज क्वाईट फार. तो म्हणतो की माझं गाव हे शहरापासून दूर आहे. एक लक्षात घ्या की गावापासनं शहर आणि शहरापासनं गाव दोघांचंही अंतर तेच असणार, कारण रस्ता तोच आहे. तरी पण मूल का म्हणतं दॅट माय विलेज इज क्वाईट फार, कारण जात असताना उजेड असतो, सकाळची वेळ असते, रस्ता खराब जरी असला तरी आपण जलद गतीने चालू शकतो. पण येताना रस्ताही खराब आणि अंधाऱ्या मार्गावर चालताना साहजिकच कुठल्याही व्यक्तीची चालण्याची गती कमी होते, म्हणून तोच रस्ता दूर आहे असं वाटतं. द रूट इज टफ फुल ऑफ स्नेक्स अँड कॉर्पियन्स. कसा आहे हा रस्ता? द रूट इज टफ, अत्यंत ओबडधोबड,
फुल ऑफ स्नेक अँड कॉर्पियन्स. साप, स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू, आणि विंचवांनी भरलेला हा रस्ता आहे. बघा आपल्याला कुठल्या कुठल्या समस्या कळतात. जेव्हा कवी असं म्हणतो, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, दिस इंडिकेट्स और इम्प्लाइज द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन विलेजेस. जेव्हा तो म्हणतो की इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, परतीच्या मार्गावर अंधार होतो, तेव्हा आपल्याला कळतं इट इम्प्लाइज और डिपिक्ट द प्रॉब्लेम ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि जेव्हा तो असं म्हणतो की द रूट इज टफ, फुल ऑफ स्नेक अँड कॉर्पियन्स, इट डिपिक्ट द कंडिशन्स ऑफ रोड्स इन विलेजेस. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. म्हणतो ना कुठली बस आहे ना कुठली गाडी. प्लाईज म्हणजे ये जा करणे, गावातनं शहराला जाण्याकरता किंवा शहरातनं गावामध्ये येण्याकरता न जायला बस आहे, न कुठली गाडी ये जा करण्याकरता आहे. धिस इम्प्लाइज और इंडिकेट्स द प्रॉब्लेम ऑफ ट्रान्सपोर्टेशन और कम्युनिकेशन. When my father returns home, the child says, when my father return home, जेव्हा माझे वडील घरी परत येतात, I am asleep, मी झोपलेला असतो. जेव्हा त्या लहान बालकाचे वडील शहरातनं घरी परततात, तोपर्यंत ते लहान बालक झोपलेलं असतं. and he goes back early in the morning when I am sleeping, it complains. तो जेव्हा वडील रात्री घरी येतात तेव्हा मी झोपलेला असतो. and he goes back early in the morning while I am sleeping, आणि सकाळी लवकर परत कामावर जातात जेव्हा मी झोपलेलाच असतो. It means the child is not able to spare some time with its father. ते मूल आपल्या वडिलांसोबत त्याला जो हवा वेळ आहे तो व्यतीत करू शकत नाही. म्हणून तो चंद्राला म्हणतो की ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. हे चंद्रा तू काय कर, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट, तू मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, पण फुकट नको म्हणतो. कसा हवा तो, ऑन लोन, तू मला उधार दे, कर्ज म्हणून दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला काय करायचंय, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला अंधाऱ्या रस्त्यांना प्रकाशमय करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लाईट म्हणजे प्रकाश आणि डार्क म्हणजे अंधार. When two opposite ideas, when two opposite words are put together in the same line, it becomes an antithesis. तो antithesis अलंकार होतो. आणि म्हणून या ठिकाणी I want to light the dark root हा देखील antithesis अलंकाराचं एक्झाम्पल ठरतं. I want to light the dark root so that my father returns early. And why does the child want to light the dark route? यातलं मूल त्या अंधाऱ्या मार्गांना प्रकाशित का करू इच्छितं? कारण तो सांगतो आय वॉन्ट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. रस्ते जर प्रकाशमय असतील, दो दे आर रफ, दो दे आर फुल ऑफ स्नेक अँड कॉर्पियन्स, बट इफ दे आर फुल ऑफ लाईट, then its father, the child's father, may come early and safely. जर ते कितीही ओबडधोबड असले, साप विंचून भरलेले असले, पण प्रकाशमय असतील, तर त्या लहान मुलाला वाटतं की त्याचे वडील हे सुरक्षित आणि लवकर घरी परततील. एक कारण. दुसरं कारण, आय टू वॉन्ट, शब्दाकडे लक्ष द्या. काय म्हणतो, आय टू, मला देखील, मला सुद्धा, वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, मला परीकथा ऐकायच्यात, अँड स्टोरीज फ्रॉम हिम, आणि गोष्टी देखील ऐक, मला सुद्धाच म्हणजे लाईक अदर चिल्ड्रन ऑफ हिज एज, त्याच्या वयाच्या इतर मुलाप्रमाणे जसे आपल्या आई वडिलांकडनं रात्री गोष्टी ऐकतात, याही लहान मुलाला आपल्या वडिलांकडनं गोष्टी ऐकायच्यात. आणि म्हणून ते म्हणतात आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, मला त्यांच्याकडनं देखील परीकथा गोष्टी ऐकायच्यात. परत त्या ठिकाणी आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम या लाईनकडे लक्ष द्या. फेरी टेल्स, टेल्स म्हणजे कथा, गोष्टी, आणि स्टोरीज म्हणजे परत गोष्टी. म्हणजे बोथ these words
express the similar meaning. And when two words expressing the same meaning or similar meaning are used, it becomes tautology, figure of speech. आणि म्हणून या ठिकाणी tautology हा figure of speech होतो. शेवटचा स्टँजा. O moon, give me a basket full of moonlight, and therefore this child frequently requests, frequently urges, frequently pleads. वारंवार त्याच्या चंद्राला विनंती करत आहे की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. विद्यार्थी मित्रांनो, ही जी लाईन आहे ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, ही कवितेची सुरुवातीला तीच आली आहे. कवितेच्या मध्यंतरी देखील ही ओळ परत आली आणि कविता शेवटी देखील हीच ओळ आली. When a word is repeated in a line, or when some lines are repeated in the poem, it becomes repetition figure of speech. तो repetition figure of speech होतो. वरच्या उदाहरणामध्ये स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट मध्ये स्मॉल हा शब्द रिपीट झालता आणि या ठिकाणी ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही ओळ 3 वेळा या ठिकाणी पुनरावृत्ती झाली आणि म्हणून याला आपण रेपिटेशन अलंकार असं म्हणतो. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. हे चंद्रा, तू मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन साइड्स ऑफ द पाथ. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला ह्या चंद्रप्रकाशाच्या बिया लावायच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय सोपी आणि सुंदर कविता होती, लक्षात आलीच असेल. यासारख्याच इतर कविता आणि लेसन आपल्यापर्यंत सहजतेनं पोहोचावेत याकरता आपण हे चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक करा, इतरांना देखील शेअर करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण यापुढे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजच पोहोचेल. नमस्कार.